अहवाल दुसऱ्या खात्याला आणि पूल नवीन बांधायचं तिसऱ्या खात्याकडे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सभापतीच्या अधिकाराचा अवमान करणारा हा प्रश्न आहे. आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून हा पूल करायचा मान्य केला, त्यामध्ये रस्ता पण आला आणि पूल आला आणि अतिवृष्टीमध्ये वाहून गेला. आता एकदा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ही येते ग्रामविकास अंतर, तुम्ही त्या ठिकाणी स्वतः दौरा केला आणि तुम्ही 7 दिवसात अहवाल मागितला. हा सभापतीचा आदेश आहे आणि तो 7 दिवसाचा अहवाल या ठिकाणी प्राथमिक स्वरूपाचा सादर केला आणि तो अहवाल तुम्ही जलसंपदा विभागाला दिला. मला कळत नाही अहवाल सभापती त्याला 1.25 महिना झाला. ते मी त्याच्यावरच येतो. अहवाल डिले झालेला सांग. अहवाल मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा अहवाल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा अहवाल त्या खात्याला जायच्या ऐवजी तो दिला जलसंपदा विभागाकडे. त्या अहवालाची म्हणजे ह्या उत्तरात आलंय, माझं चुकीचं असं, पण इथं आपण काय लिहिलंय की यामध्ये मंगळवेढा अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. पुनर्वसन विभागाने बांधला होता. नाही, इथं उत्तर दिलं मुख्यमंत्री ग्राम सडक. जलसंपदा विभागाने चौकशी केली. तो रस्ता ग्रामविकास विभागाचा आहे आणि दोन्ही बाजूनी रस्ता ग्रामविकासाचा पूर्ण झालाय मुख्यमंत्री सडक मधून आणि मध्येच हा पूल कोसळलाय. मग उत्तर ग्रामविकास मंत्री उत्तर ग्रामविकास मंत्री कसे देत आहे? मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून पूल झाला तर ते देऊ शकतात, मदत पुनर्वसनामधून झाला तर तो मदत पुनर्वसनाचा मंत्र्यांनी उत्तर द्यायला पाहिजे. तरी सुद्धा ते उत्तर देत आहे. अहवाल जलसंपदा विभागाकडे सादर का करण्यात आला याचा खुलासा करणं गरजेचं आहे. मग परत मुख्यमंत्री म्हणतायत की मी तो अहवाल परत 30 दिवसात घेतो आणि कारवाई करतो. अहवालाचं प्राथमिक त्यांनी वाचन केलेलं आहे, त्यात दोषी दिसलेले आहे, सगळं झालेलं आहे. स्पेसिफिक मुद्दा असा आहे की ज्या अधिकाऱ्यांना सभापतीने आदेश दिल्यानंतर 7 दिवसामध्ये अहवाल देऊन कारवाई केली नसेल तर त्याच्याबद्दलची कारवाई काय करणार, हा पदाचा या ठिकाणी अधिकार आहे, तो काय कारवाई करणार. तिसरा मुद्दा असा आहे की आपण सांगितलेलं आहे, ते म्हणाले की आता मी मग ग्रामविकास